ती सुरुवात करतायत पहा मित्रांनो बरोबर 11:31 झालेले आहेत 11:32 पहिला बॉल पडतोय आणि बरोबर 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं आपल्याला कंप्लीट करावी लागतील दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा गेम ऑन पहिलाच बॉल लेफ्ट आर्म मारा पहिला चेंडू फुलटोज आहे व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये नितीन विर्लेच्या बॅट मधून आपण पाहताय एक्स्ट्रा कव्हरला एक सिंगल मिळेल धावफलकावरती जोडली जाईल श्री गणेशा केलाय स्कोर कार्डला एक धावेच्या मदतीनं इथे सुरुवात केली आहे पहिल्या धावेचा निश्चितच इथे श्री गणेशा एका धावेच्या मदतीनं स्वतःचं खातं खोललं ही इज ऑफ द मार्क विथ द सिंगल नितीन विर्ले स्ट्राईक वरती कल्पेश जाधव हार्ड हिटर फलंदाज दोन बॅट्समन इथे सुरुवात करतायत गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती तयार रोशन जाधव षटक क्रमांक 1 साठी इथे पहा स्क्वेअर लेगला बीट केलंय फटका चांगला आहे दन 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 करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर कल्पेश जाधवच्या बॅटमधनं पहिला चौकार रजनी आणि प्रेक्षकांनी प्रचंड डोक्यावरती घेतलेली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय पहिल्या षटकात इथे लाऊड अपील केलंय निश्चितच आपण पाहताय बॅटला स्पर्श झाल्यानंतर आता पता नव्हता थ्रो खराब अशा पद्धतीच्या चुका टाळाव्या लागतील इथे आपण पाहताय चेंडू चांगला होता लेगबाईचा इशारा येतोय सिंगल मिळेल धावफलकावरती जरूर जोडली जाईल मात्र निश्चितच आपण पाहताय तर इथे ओव्हरथ्रोच्या स्वरूपात ही एक धाव धावफलकावरती जोडली जाईल लेगबाईचा इशारा मिळतोय स्कोर कार्ड पुढे सरकेल एका धावेच्या मदतीनं 6 वरती षटक क्रमांक पहिलं रोशन जाधवच्या खांद्यावरती जिम्मेदारी दिली आहे पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहताय जबरदस्त खेळ अद्यापर्यंत धावफलकावरती 6 धावा बिनबाद स्ट्राईक वरती नितीन विर्ले जेन्युअन ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू आहे दामोते संघासाठी अलीकडच्या काळामध्ये आपल्या नावाची छाप सातत्यानं सोडली आहे इथे मिस टायमिंग कव्हरच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न फसलाय एक्स्ट्रा कव्हरला सुंदर झेल फलंदाज माघारी परतत असताना झालाय फेल नितीन विर्लेचा खेळ संपला स्वर्गीय कबीर स्मृती चषक 2026 मध्ये आपण आहोत या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक बौद्धवासी पांडुरंग महादू सोनावणे यांच्या स्मरणार्थ युवा उद्योजक अमोलजी सोनवणे साहेब यांच्या वतीनं आम्हाला रोख रक्कम 1,00,000 रुपयाचं पारितोषिक सुपूर्द झालंय त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये अविनाशजी रमेश सोनवणे साहेबांच्या वतीनं आम्हाला या ठिकाणी सौजन्य झालंय तृतीय क्रमांकाचं पारितोषिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार पक्षाचे सचिव माननीय हेमंतजी रुमणे साहेब यांच्या वतीनं रोख रक्कम 25,000 रुपये आम्हाला मिळालेत त्याचबरोबर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक पप्पू लालचंद्र भोईर साहेबांच्या वतीनं या ठिकाणी आम्हाला सुपूर्द झालेत रोख रक्कम 25,000 रुपये या चारही दानशूर दात्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय भरपूर सारे मदतीचे हात आणि सहकार्याचं पाठबळ आम्हाला भरपूर साऱ्या मान्यवरांकडनं लाभलंय त्या सर्व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आम्हाला सहकार्य करणाऱ्या सर्व लाडक्या मान्यवरांचं सर्व दानशूर दात्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय सर्व दानशूर दात्यांची नावं अगदी जसा वेळ मिळेल तसं आम्ही या ठिकाणी जरूर अनाऊन्स करू इथे आपण पाहताय चारही दानशूर दाते ज्यांनी आम्हाला प्रथम द्वितीय क्रमांक तृतीय चतुर्थ क्रमांकाचं आणि 5व्या क्रमांकाचं पारितोषिक सुद्धा पप्पू लालचंद भोईर नेवाळीचे बिल्डर आहेत साहेबांच्या वतीने आम्हाला मिळाले त्यांचं सुद्धा मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय पहिल्या षटकाचा खेळ आणि पहिल्या षटकाच्या खेळामध्ये आपण पाहताय धावफलकावरती 1 बाद 6 धावा नवीन फलंदाज न्यू बॅटर बॅटिंग करण्यासाठी परेश आलाय डावखुरे आताचा बॅट्समन ज्याच्यावरती जिम्मेदारी चिवट खेळाडू आहे वन डाऊन वरती जिम्मेदारी घेऊन बॅटिंग त्याला करावी लागेल 5 षटकांचा हा सामना मैदानात चालू असताना एका बाजूनं नेरळ कर्जत विभागाला बिलॉंग करणारा ग्रामीण संघ आहे धामोते आणि दुसऱ्या बाजूने त्यांना फाईट करत असताना स्वराज 11 नेवाळीपाडा कल्याण ग्रामीण अर्थातच मलंगड पट्ट्यातील एक मातब्बर संघ मैदानात झुंज देतोय डावखुरे आताचा गोलंदाज स्टार प्लेअर रोशन जाधव चला 20 मिनिटांचा अवधी आहे पहिल्या 4 षटकांसाठी वेळेची काळजी तुम्हाला कंपल्सरी घ्यावी लागेल हसा खेळा शिस्त पाळा माणसाच्या आयुष्यात गेलेला पैसा मित्रांनो मेहनत करून तुम्ही कमवू शकाल मात्र गेलेला 1 सेकंद वेळही कोट्यावधी रुपये कमवून
निश्चितच खर्च करून तुम्ही कमावू शकणार नाहीयेत. इथं फसलेला फटका, सीमारेषेवरती होम डिलिव्हरी, झेल टिपलाय आणि सलगच्या दुसऱ्या विकेटचं पतन या ठिकाणी होत असताना प्रथमेश धामोते संघाला दुसरा धक्का. मान्यवर अमोलजी सोनवणे साहेब, अविनाशजी सोनवणे साहेब, हेमंतजी रुमने, पप्पूजी भोईर या मान्यवरांचं मनापासून आभार, ज्यांच्या वतीनं प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, 5व्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम आम्हाला लाभलं. त्याचबरोबर 1 ते 5 क्रमांकाच्या सुंदर सुंदर ट्रॉफीज या ठिकाणी आपल्याला लाभल्यात. ऑल महाराष्ट्र क्राईम रिपोर्टर झोडगे प्रतिष्ठान अध्यक्ष मान्यवर सुरेशजी झोडगे साहेब, ज्यांचा आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय, ज्यांनी या संपूर्ण ट्रॉफीज आम्हाला या ठिकाणी सौजन्य केल्या. साहेबांचं मनापासून आभार. षटक क्रमांक पहिलं, विध्वंसक मारा. ही इज ऑन अ ट्रिक. फसका फटका फसलाय. सीमारेषेवरनं फिल्डर वेगानं जातोय. झेल टिपत असताना थोडासा असफल. आता मधनं चेंडू ड्रॉप झालाय. हॅट्रिक वरती होता. निश्चितच या बॉलवरती आपण पाहताय बाल बचावलाय. बॅटिंग करण्यासाठी गणेश आलाय आणि निश्चितच पहिल्याच बॉलवरती त्याचा झेल कठीण होता, मात्र इथं सुटलाय. षटक क्रमांक पहिलं संपलंय. एक षटकाचा खेळ संपन्न होत असताना धावफलकावरती 2 गडी बाद 7 धावा. बॅटिंग करतायत प्रथमेश धामोते. धन्यवाद डीजे. स्मृती चषक 2026 तिसरी रजनी या ठिकाणी पार पडतीये. प्रेक्षक राजाने अगदी डोक्यावरती घेतलेली स्पर्धा बदलापूरकरांनी आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केलेला हा संपूर्ण सोहळा तिसऱ्या रात्रीत आपण आहोत. इथे आपण पाहताय धक्का क्रमांक लागलाय तिसरा. 7 वरती तिसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. बॅटिंग करत असताना कल्पेश जाधव एका बाजूने निश्चितच भीष्मासारखा तटस्थ उभा आहे. त्याला साथ द्यावे लागेल. बॅटिंग करण्यासाठी बॅट्समन नवनाथ आलाय. जिम्मेदारीपूर्वक पारी कुणाला तरी खेळावी लागेल. इथून डाव सावरायचा आहे. पार्टनरशिप करावी लागेल. धावफलकाला इथून आकार द्यायचा आहे. डाव पुढे घेऊन जायचा आहे. गोलंदाज लखन जाधवचं आव्हान. शॉर्टपिच चेंडू पूल केलाय. निश्चितच बॅटला कडा लागल्यानंतर लॉंग स्टॉप एंडला चेंडू वेगानं चाललाय. सीमारेषेच्या दिशेनं दन 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 करत धावा मिळतील 4. चौकार. फॅक्टर ऑन आहे. बॅटचा एज लागल्यानंतर आपण पाहताय विकेट किपर शॉट थर्ड मॅच शॉट फाईन लेगला बीट करत असताना 4 धावा मिळत आहेत. धावफलकावरती जोडल्या जातील.
इथे फुलर लेंथ बरोबर लगेचच अंदाज आणि खेळपट्टीचा मिजाज जाणलाय लखन जाधव. भरपूर वर्षांचा अनुभव, गेली कित्येक वर्ष क्रिकेटची मैदानं गाजवली आहेत आणि इथे मैदानावरती आपल्या टीमसाठी उत्कृष्ट गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू त्यानं टाकले, 4 धावा खर्च केल्यात, 1 विकेट आपल्या नावावरती मिळवली आहे. इथे निर्धाव आलाय. लेफ्ट आर्म मारा करत असताना स्ट्राईकवरती बॅट्समन तयार नवनाथ. या चेंडूवरती सुद्धा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. मिड विकेटचा फिल्डर थोडासा फंबल, सिंगल कंप्लीट झाली आहे. लगेचच दुसऱ्या धावेसाठी धावतायत. एरर ऑफ मार्जिन फार कमी असतं. इथे तुम्ही बोट पकडायला द्याल तर तुमचा हात पकडल्याशिवाय सोडणार नाहीत. प्रथमेश धामोते दूरवरचा प्रवास करून इथपर्यंत आज आपण पाहताय तर बदलापूर नगरीमध्ये आलेत. कर्जत नेरळला बिलॉंग करणारी टीम आहे. निश्चितच आज आपल्या बदलापूर नगरीमध्ये नशीब आजमावण्यासाठी आलेत. दुसऱ्या बाजूनं मलंगड पट्ट्यातील तुफान आणि ताकदवर संघ आहे. टीम नेवाळीपाडा चांगली गोलंदाजी, लगेचच कमबॅक. गुडलेन स्पॉटच्या समोर पिच केलं, थोडंसं राईज केलं सरळ विकेट किपरच्या हातात. गती परिवर्तन सुंदर होतं, थोडीशी गती वाढवली आणि या अनुषंगाने आपण पाहताय हा चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक आपण पाहू शकताय 2 मध्ये आपण खेळ पाहत आहे. लखन जाधव गोलंदाजी करतोय. अद्यापर्यंत 5 चेंडू त्यानं टाकलेत, 6 धावा खर्च केल्यात, 1 विकेट त्याच्या नावावरती. इथे बॅट फिरवली, कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही, अचूक टप्पा, जबरदस्त नियंत्रण चेंडूवरती पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपलंय. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 13 धावा स्कोर कार्डवरती प्रथमेश धामोते. इथं संपलेले आहेत. 5 षटकांची मॅच तुम्ही पाहताय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 3 बाद 13 धावा धावफलकावरती आहेत. इथून किल्ला लढवावा लागेल. प्रथमेश धामोते संघासाठी इथून सन्मानजनक धावसंख्या बनवावी लागेल. चांगल्या दर्जाचा गोलंदाजी अटॅक दोन्ही संघांकडे आहे, मात्र धावा बनणं गरजेचं आहे. कल्पेश जाधव मैदानावरती संघर्ष तो करतोय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. इथे मिस टायमिंग स्ट्रोक, अगदी आपण पाहताय सॉफ्ट डिसमिसल होऊ शकलं असतं. शेवटच्या मोमेंटला बॅटला चेंडूचा स्पर्श झाला. शॉट फाईन लेगचा फिल्डर चेंडूवरती येऊन झेल टिपण्याचा प्रयत्न त्यानं जरूर केला, मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडू ड्रॉप झाला आणि इथे आपण पाहताय जीवनदान मिळालंय. सिंगल मिळेल, स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. टेनक्रिकचा कॅमेरा अगदी आपण पाहताय तर क्षणचित्र आपल्याला दाखवतोय. जबरदस्त लाईव्ह कव्हरेज, अतिशय सुंदर कामगिरी संपूर्ण टीमची आपल्याला पाहायला मिळतीये. टेनक्रिक वाहिनीच्या माध्यमातून कव्हर केलेले हे संपूर्ण कव्हरेज 14 वरती 3 गडी बाद धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. बॉलर तयार रोशन. टो क्रशिंग मारा, जबरदस्त गोलंदाजी, यॉर्कर लेंथ वरती अटॅक केला जातोय. कुठल्याही प्रकारे फलंदाजाला हात खोलण्याची संधी मिळत नाहीये. लेग बाईचा इशारा, सिंगल मिळेल. स्कोर कार्ड वरती एका धाबेची मदत. धावफलक 3 बाद 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं तुम्हाला पाहायला मिळतंय. 3 बाद 15 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण खेळ पाहताय. गोलंदाज रोशन जाधव जिम्मेदारीपूर्वक इथे कामगिरी पार पाडतोय. वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक, सांघिक तिसरं. धावफलकावर 15. एखादं मोठं षटक फार गरजेचं असेल धामोते टीमसाठी. या चेंडूवर बॅट फिरवली आहे, चेंडू हवेत गेलाय. दूरवरनं फिल्डर येत आहेत. निर्जन स्थळावरती ड्रॉप झाल्यानंतर चेंडू आपण पाहताय 2 धावा कंप्लीट झाल्या. थ्रो मध्ये आपण पाहताय सातत्य नव्हतं. दूरवरनं बॅकअप आलं, चेंडूला पकडतील, अडवतील, तोपर्यंत इथे 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्या. ओव्हर नंबर 3 मध्ये चाललेला खेळ, 5 षटकांचा सामना. प्रथम फेरीचा हा अतिशय महत्वाचा मुकाबला मैदानात चाललाय. एका बाजूने तुम्ही पाहताय मलंगड पट्ट्यातील कल्याण ग्रामीणची जबरदस्त टीम खेळतीये नेवाळीपाडा, आणि दुसऱ्या बाजूने त्यांना फाईट देत असताना नेरळ कर्जत ग्रामीणचा
टीम प्रथमेश धामोते हा संघ मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंड वरती कल्पेश. चेंडू चांगला आहे निश्चितच आपण पाहताय, मात्र लेग स्टंपला सोडू नये. अंपायर इथे अभ्यास करतायत. शेवटच्या मोमेंटला लेट बट थेट इशारा. इट इज अ व्हाईट बॉल. अवंतरची धाव येईल, स्कोर कार्डला जोडली जाईल. धावफलक पुढे सरकेल ते एका धावेच्या मदतीनं 18 वरती. 18 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. मोठ्या फटक्यांपासून अद्यापपर्यंत दूर जरूर ठेवलाय, मात्र लाईफ लाईन चालू आहे. सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करत असताना कल्पेश जाधव इथे आपण पाहू शकता. सुपला इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता, मात्र टप्प्यावरती जे नियंत्रण आहे अतिशय वाखाणण्याजोगं. रोशन जाधव आपल्या संपूर्ण अनुभवाचा इथे वापर करत असताना शिदोरी खोलली आहे. इथे आपण पाहताय स्वतःला जागा बनवली होती, इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न स्कूप करायचं होतं, मात्र कल्पेशचा हा प्रयत्न इथे फसलाय. स्ट्राईक वरती तयार. भरपूर फटके एकाहून एक चांगल्या दर्जाचे कल्पेश जाधवच्या खात्यात आहेत, मात्र तिथून वापर कशा पद्धतीने करेल हा एक प्रश्न आहे. चांगल्या पद्धतीची टिचून गोलंदाजी. 3 षटकांचा खेळ इथे तिसरा षटकाचा खेळ इथे पाहायला मिळतोय. धावफलकावर 19 धावा. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना रोशन. स्ट्राईक रोटेट झाली आहे. धावफलकावर 19. काटाकीर गोलंदाजी इथे पाहायला मिळतीये. इथे हा चेंडू पहा विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना कुठल्याही प्रकारची धाव घेऊ दिली जात नाहीये. षटक क्रमांक 3 ची सांगता झाली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत 19 3 बाद. स्पर्धा आपण पाहताय कबीर स्मृती चषक 2026 मध्ये आपण आहोत. मान्यवर रानू बनसोडे साहेब, ठाणे जिल्हा शिक्षक पतपेढी संचालक व केंद्र समन्वयक, त्याचबरोबर सुनील जगताप साहेब समाजसेवक, सुनीलजी आहुजा साहेब महाकाली स्टीलचे मालक, त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभा वार्ड अध्यक्ष मान्यवर भरतदादा भालेराव, त्याचबरोबर गुरुनाथजी मेहर साहेब उत्कर्ष केबल नेटवर्कचे सर्वे सर्वा, त्याचबरोबर पोलीस पाटील सोनेली गावचे सुधाकरजी जाधव साहेब, या सर्व मान्यवर मंडळीचं आम्हाला फार महत्त्वाचं आणि मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य सातत्यानं लाभत असतं. या सर्व मान्यवर मंडळीचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आहोत. याच दरम्यान एक फार मोठी मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येते मित्रांनो. खुशखबर खुशखबर खुशखबर. येत्या एप्रिल 2 ते 9 एप्रिल 2026 या दरम्यान बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक 2026 ही स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येते. मैदान असेल धर्मवीर मैदान कासगाव. मालिकावीरासाठी 4 व्हीलर कार असेल. स्पर्धेचे दमदार आयोजक माजी नगरसेवक तथा बांधकाम सभापती कुळगाव बदलापूर नगर परिषद मान्यवर मंगेशदादा धुळे आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यांच्या सुपीक संकल्पनेतून रोख रक्कम पारितोषिक 2 लाख रुपये, प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 1.5 लाख रुपये, तृतीय पारितोषिक 75,000 रुपये, चतुर्थ पारितोषिक 50,000 रुपये आणि त्यानंतरची भरपूर सारी पारितोषिकांची खैरात आपल्याला पाहायला मिळेल. हिंदू हृदय सम्राट चषक 2026 ही स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येते. तारीख विसरू नका मित्रांनो. 2 एप्रिल 2026 ते 9 एप्रिल 2026 धर्मवीर मैदान कासगाव. मालिकावीरासाठी 4 व्हीलर कार असेल. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक 2026 ही स्पर्धा आपल्याला सर्वांना या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. ज्यांना ज्यांना सहभागी व्हायचंय त्या सर्व संघांनी आणि संघ मालकांनी सूचना लक्षात घ्या. आपण संपर्क करा महेंद्रजी धुळे, करणजी धुळे आणि त्यांच्या संपूर्ण आयोजन समितीशी आपण संपर्क साधून निश्चितच या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घ्या. खुशखबर. जाऊया मैदानावरती. इथे आपण पाहताय षटक क्रमांक 3 संपलंय. 19 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. गोलंदाज कार्तिक आलाय. इथे फटका चांगला खेळलाय. बॅकफुटला जाऊन पंच केलंय. चेंडू हवेत गेलाय. सीमा रेषेच्या जवळ अगदी आपण पाहताय झेल घेत असताना सुटलाय आणि इथे आपण पाहताय 2 धावा कंप्लीट. कल्पेश सलामीसाठी आलाय. त्याला फार जीवनदान मिळताना पाहायला मिळत आहेत. नशीब बलवत्तर आहेत. जीवनदानांचा फायदा त्याला उचलावा लागेल.
मैदानावरती कशा पद्धतीनं फायदा उचलेल सलामीसाठी विश्वास दाखवलाय धामोते टीमनं, धामोते गावानं, त्याच्या चाहत्यांनी आणि निश्चितच इथून त्याला या जीवनदानांचा फायदा उचलावा लागेल. 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. षटक क्रमांक 4 ला आपण सुरुवात केली आहे. स्कोर कार्ड पुढे सरकेल 2 धावांच्या मदतीनं 21 या आकड्यावरती 3 बाद 21 धावा इथे धावफलकावरती. बॉलर कार्तिक षटक क्रमांक 4 मध्ये आपण पाहताय. कल्पेशला साथ देत असताना नवनाथ एक छोटीशी पार्टनरशिप मैदानात पार्टनरशिप रचण्याचा प्रयत्न ते करतायत. इथे चांगला चेंडू, बॅट फिरवली, बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही, निर्धाव येतोय. अतिशय उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी सातत्यानं इथे आपल्याला पाहायला मिळतीये. अर्थातच स्वरांश 11 नेवाळीपाडा या संघाच्या वतीनं गोलंदाज कार्तिक वैयक्तिक पहिलं, सांघिक चौथं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. कल्पेश जाधव स्ट्राईकवर. इथे ऑफ साईडला सरकला, ऑन साईडला तडाखा दिलाय, फटका चांगला आहे, मात्र फिल्डर बरोबर जागेवर तैनात, त्याच्या हाताला दिलाय चटका आणि त्यानंतर चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. कल्पेश जाधवचे नशीब बलवत्तर, किस्मत भी बहादुरों का साथ देती है. चौकार. करण्यासाठी मेहनत करतोय, जिद्द चिकाटी दाखवत असताना चिकाटीनं बॅटिंग करतोय. समोरून आपण पाहिले तर साथीदार भरपूर त्याला सोडून गेले, मात्र एक हाती किल्ला लढवण्याचं सामर्थ्य माझ्या मनगटात आहे हे सांगायला कल्पेश जाधवनं सुरुवात केली आहे. चौकार ठोकलाय. या चौकाराच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं 25 या आकड्यावरती. वैयक्तिक 14 वरती तो बॅटिंग करतोय. गोलंदाज कार्तिक. हा चेंडू पहा, टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या स्वाधीन. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाहीये, निर्धाव येतोय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज तर दुसऱ्या बाजूला एक धाकड फलंदाज. जबरदस्त बॅटल मैदानात पेश होतोय. एका बाजूने नेवाळीपाडा, दुसऱ्या बाजूने धामोते. डान्सिंग डाऊन द ट्रॅक स्टेप आउट झालाय. गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप करत असताना पाहायला मिळाला. सिंगल मिळेल. स्कोर कार्डला ऍड करतायत. धावफलक पुढे सरकतं 26 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. गोलंदाज कार्तिक गोलंदाजी करतोय. 5 चेंडू त्यानं फेकले, 7 धावा खर्च झाल्यात. मात्र या षटकाचा आपण विचार केला तर एक चौकाराचा अपवाद वगळला तर नक्कीच कार्तिकचं कौतुक सुद्धा केलं जाईल. चांगलं क्रिकेट. आजची रात्र एकाहून एक चांगल्या दर्जाच्या मॅचेस तुम्हाला इथे एन्जॉय करायला मिळत आहेत. या अगोदर तुम्ही जय हनुमान जोवेली संघाने मिळवलेला चित्तथरारक विजय पाहिला. या मॅच मध्ये सुद्धा कष्ट करतायत. जबरदस्त प्रहार जसा बॅट वरती लागलाय, स्वीट साऊंड निघालाय. धामोते गावचा ब्रँड पेश करत असताना नवनाथच्या बॅट मधलं चेंडू सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. बत्तीस धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 चा खेळ संपलाय. 8.00 ची सरासरी राखत असताना या 32 धावा धावफलकावरती जोडल्यात. आता मात्र धावा यायला सुरुवात झालीये. 2 फलंदाज धाकड आणि झुंजार लढा मैदानाच्या आतमध्ये देत असताना जाबाज खिलाडी, एका बाजूने नवनाथ, दुसऱ्या बाजूने कल्पेश, या 2 फलंदाजांनी मात्र संपूर्ण सूत्र हातात घेतली आहेत. टिचून गोलंदाजी होतीये. कडक मारा पाहायला मिळतोय. अगदी कठीण गोलंदाजी, मात्र त्यांच्या विरोधात फटके बनवून या ठिकाणी धावा बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. जबरदस्त खेळ सादर करतायत. समोरून जरूर आक्रमक गोलंदाजी होतीये, त्यांना सुद्धा उत्तर देत आहेत. कल्पेशला आणि नवनाथला माहिती आहे मंजिले मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर आप कोशिश भी ना करो ये बहुत गलत बात है. प्रयत्न करतायत. प्रयत्नांती परमेश्वर. मैदानावरती प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. इथे कष्ट करतायत. मेहनतीला यश मिळतंय. शेवटच्या अंतिम षटकाला सुरुवात. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह सिंगल मिळेल. 1 धावेची मदत येते. धावफलकावरती जोडली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकेल. एका धावेच्या मदतीनं ते 33 वरती नेल्सन फिगर तुम्ही पाहताय. 33 वरती 3 गडी बाद असं धावफलक इथे सजलेलं तुम्हाला पाहायला मिळतंय. गोलंदाज करण ठाकूर आलाय. शेवटच्या अंतिम षटकाची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावर. पहिल्या बॉलवरती सिंगल मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली आहे. बॅटिंग करत असताना स्ट्राईक वरती नवनाथ, उजव्या हाताचा फलंदाज. वैयक्तिक 12 वरती तो खेळतोय.
नवनाथसाठी हा चेंडू फुलटोस समोरच्या दिशेला टोलावलाय, जबरदस्त कडक हिट. फिल्डर होता, टप्पा खाल्ल्यानंतर त्याला निश्चितच चकवलंय आणि सरळ निघून जातोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मैदानात चेंडू पाठवा, मैदानामध्ये चेंडू द्या. नवनाथ हडळ आणि कल्पेश जाधव ही जोडी मैदानावरती संघर्ष योद्ध्यांची भूमिका पार पाडतायत. जबरदस्त गोलंदाजी अटॅक जर आपण पाहताय तर संघ मैदानावरती नेवाळीपाडा या संघाकडे सुद्धा आहे. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर टीम बॅटिंग करते मैदानावरती. प्रथमेश धामोते 37 धावा, 37 ऑन बोर्ड, 3 बाद 37 धावा इथे धावफलकावरती आहेत. चांगली पार्टनरशिप भागीदारी रस्ता आहेत. वैयक्तिक 16 वरती नवनाथ हडळ. इथे ऑन साइडला फटका खेचलाय अलॉंग द कार्पेट. चेंडू चाललाय मिड विकेटला सीमारेषेच्या दिशेनं. सिंगल कंप्लीट झाली आहे. प्रचंड वेगानं दुसरी धाव इथे कंप्लीट केली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे स्कोर कार्ड वरती जोडतायत. 39 धावा फायटिंग टोटल उभं राहिलंय. सन्मानजनक धावसंख्या. निश्चितच मैदानावरती गोलंदाजांना मेहनत करण्यासाठी काहीतरी जमा करणं गरजेचं होतं आणि ही जमा पुंजी या ठिकाणी जमा करतायत. बँक बॅलन्स वाढवण्याचं काम करतायत. धावफलकावरती धावा जमवण्याची मेहनत ते घेत आहेत आणि या मेहनतीला यश मिळतंय. 39 धावा धावफलकावर. उर्वरित 3 बॉलचा खेळ इथून शिल्लक. बॉलर तयार. करण ठाकूर फुलटोज मिळालाय. पुन्हा एकदा ऑन साइडला फिल्डर आहे त्या ठिकाणी. गॅप सिलेक्शन आहे. दूरवरनं फिल्डर येईल, पकडेल, फेकेल. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी आलेत आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली आहे. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय दर्जेदार आणि दमदार क्रिकेट मैदानावरती दोन्ही संघांच्या बाजूनं. एका बाजूनं टिचून मारा, अतिशय कंजूस गोलंदाजी केली जाते, मात्र दुसऱ्या बाजूनं क्वालिटी बॅटिंग मैदानावरती पेश करत असताना प्रथमेश 11 धामोते हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. बिग फाईट मुकाबला. मलंगट पट्ट्यातील एक जबरदस्त नामवंत संघ खेळतोय. नेवाळीपाडा, स्वराज 11 नेवाळीपाडा आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना नेरळ कर्जत या विभागातील धाकड आणि ताकदवर संघ मैदानावरती झुजतोय. अर्थातच प्रथमेश धामोते. इथे ओव्हरपिच जागेवरनं टोलवलाय. स्टँड अँड डिलिव्हर जागेवरनं डिस्पॅच केलंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग भरारी घेणारा संघर्षमयी षटकार. थँक्यू सो मच. जबरदस्त मेहनत घेत आहेत आणि या मेहनतीला सुयश लाभत असताना या षटकाराच्या मदतीनं धावा धावफलकावरती वाढतायत. एकंदरीत 47. मैदानामध्ये बॉल पाठवा, मैदानामध्ये बॉल पाठवा. धावफलकावरती 47 धावा. षटक क्रमांक 5 मध्ये आपण आहोत. लास्ट बॉल ऑफ दी लास्ट ओव्हर. धावा धावफलकावरती जमल्यात आणि निश्चितच इथे चांगल्या कर्माला यश येत असताना कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है. मैदानावरती चांगले कष्ट करतायत. मेहनत घेतली कल्पेश जाधवनं, त्याला साथ दिली. अगदी आपण पाहताय तर नवनाथ हडळनं दोघांच्या साथीनं एक चांगली पार्टनरशिप तुम्ही पाहताय. चांगली भागीदारी मैदानावरती रचतायत आणि संघाला सुस्थितीमध्ये आणलंय. 47 धावा धावफलकावर. लास्ट बॉल चांगला टाकलाय. शेवट गोड केलाय गोलंदाजानं आणि इथे आपण पाहताय विकेट मिळाली आहे शेवटच्या बॉलवरती. मात्र निश्चितच शेवट गोड करत असताना जरी पाहायला मिळाला असला तरी धावा बनल्यात. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती टोटल झाली आहे 47 आणि 48 धावांचं कडक आणि तगडं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. जसजशी हवा गुलाबी थंडी इथे मैदानात पडेल तस तसं मात्र धावा चेस होत असताना इथे कष्ट करावे लागतात, मेहनत घ्यावी लागते, जिद्द चिकाटी तुम्हाला दाखवावी लागेल. दोन्ही संघ मातब्बर आहेत. चला शिरवली संघाचे कॅप्टन आणि कळम संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. जय ताडोबा कळम आणि गावदेवी शिरवली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. सेकंड इनिंगची पहिली मॅच नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पार पाडला जाईल. सामना 4 षटकांचा असेल. आई गावदेवी शिरवली आणि त्यांच्या विरोधात जय ताडोबा कळम या 2 संघांच्या दरम्यान इथे टॉस केला जाईल. चला टॉससाठी या. शिरवली आणि कळम
जय ताडोबा कळम आणि आई गावदेवी शिरवली या दोन संघांच्या दरम्यान टॉस केला जाईल. पहिलं सत्र संपले, 47 धावा बनल्यात आणि 48 धावांचं लक्ष घेऊन मैदानावरती नेवाळीपाडा हा संघ उतरेल. स्वरांश इलेव्हन नेवाळीपाडा बनवेल का 48 धावा, की प्रथमेश इलेव्हन धामोते हा संघ मैदानावरती डिपेंड करेल. बिग फाईट मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. समालोचन कक्षामध्ये हलकसं परिवर्तन आपण करूयात. मी तुर्तास थांबतोय, आपण थांबू नका, पाहत राहा कबीर स्मृती चषक 2026 आणि समालोचन कक्षाबद्दल आवाज ऐकायला मिळेल निश्चितच राहुलजी चव्हाण सर. तत्पूर्वी आपण टॉस करतो आहोत शिरवली आणि कळम या दोन संघांच्या दरम्यान. फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मान्यवर सुनीलजी जाधव सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जोडले जातील. टीम एका बाजूने पाहायला मिळेल शिरवली, दुसऱ्या बाजूने कळम. या दोन संघांच्या दरम्यान इथे आपण टॉस करतो आहोत. नाणेफेकीचा कौल पार पाडला जाईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. शिरवली आणि कळम चला शिरवली संघाचे कॅप्टन आलेले आहेत आणि कळम संघाचे कर्णधार आपण टॉस साठी या. इथे आमचे मान्यवर पाहुणे आपली वाट पाहत आहेत. जय ताडोबा कळम संघाचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. कळम संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. सेकंड इनिंगचा पहिला सामना यानंतर आपण खेळवणार आहोत. नाणेफेकीचा कौल इथे पार पाडला जातोय. यस, दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत. मान्यवर सुनीलजी जाधव सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सुनीलजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. दोन्ही टीमचे कॅप्टन कळम आणि त्यांच्या विरोधात शिरवली या दोन संघांच्या दरम्यान या मित्रांनो आखाड्यात या. टॉस केला जाईल. एक एक सामना जिंकलेत आणि दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवलाय. शिरवली टीमचे कॅप्टन दादा या आपण. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. नाणेफेकीचा कौल पार पाडला जातोय. टॉस होतोय. शिरवली संघाचा इथे टॉस असेल. नाणेफेकीचा कौल पार पडतोय. काटा इज अ कॉल आणि छापा आलाय. टॉस जिंकलाय कळम टीमच्या कॅप्टननं. भावा निर्णय क्षेत्ररक्षण फिल्डिंग करण्याचा निर्णय इथे स्वीकारलाय. कसं वाटतं इथं आल्यानंतर आणि मैदानाबद्दल आणि खेळपट्टीबद्दल काय सांगतोय? चांगली. व्हेरी गुड. टॉस जिंकलाय कळम टीमनं आणि इथे फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि शिरवली टीमला दिलंय बॅटिंगचं पाचारण. जाऊया मैदानावरती. 48चा पाठलाग, काठीकी टक्कर मैदानावरती झुंज पाहायला मिळेल. बिग फाईट मुकाबला सादर होतोय आणि जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल समालोचन कक्षाबद्दल आवाज ऐकायला मिळेल. बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष मान्यवर राहुलजी चव्हाण सर आपल्यासोबत. धन्यवाद. थँक्यू सो मच. रात्री ठीक आता 12 वाजलेत आणि गुलाबी थंडीमध्ये एक गरम मुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. सलामी जोडी मैदानावरती दाखल होतीये. नितीन आणि रोशन. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती बिगिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहता नितीन विरले दाखल होते बॉलिंग ट्रॅकवरती. 5 ओव्हरची मॅच, 5 ओव्हरच्या मॅच मध्ये टार्गेट तुम्ही पाहताय आता सेट झाले. धाबा इथून चेस करावा लागतील. 48 धाबांचं लक्ष या मॅच मध्ये. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहिलं संघ कुठेतरी 47 धावांवरती जाऊन पोहोचला आणि 48चं लक्ष. हा ट्रॅकर बॉल घेतला ऑन साइडला. आडबा बाटला स्कोअर लेगला. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावामध्ये 6 षटकार.
हा षटकार आलाय. पहिला बॉल डॉट आल्यानंतर पुढच्या बॉलवरती आक्रमण पवित्रा तुम्हाला पार मेल बॅट्समन नितीनच्या बॅटमधून हा षटकार आलाय. त्यामुळे धावफलक 6 या आकड्यावरती तुम्हाला पार मेल. चला चेंडू द्यायचा. आलाय चेंडू, त्यामुळे थांबायचं आणि षटकाराच्या साथीनं धावफलक 6 या आकड्यावरती आता फ्लाय होतोय. बरोबर तयार. बॉल ट्रॅक वरती नितीन बिर्ले दाखल होतोय राईट अबोर्ड द विकेट न. पुढचा बॉल बॅटची कडा. थर्डमॅनचा खेळाडू पुढे सरकतोय. 3 खेळाडू पाठमोरे. नाही थांबणार बॉल. दन 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 करत झालाय सीमारेषा पार. चौकार. मच हा चौकार आलाय आणि आता चौकारच्या साथीला धावफलक टीमची टोटल 10 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. बरोबर तयार. ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा साईडला. खेळाडू उपस्थित. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि यशच्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. त्याची की सिंगलच्या साथीने आता स्कोर बोर्ड पुढे सरकत असताना टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचते 1/11. 11 धाबा फलकावरती जोडले जातील. एक मोठा फटका षटकार, त्यानंतर बॅटची कडा घेतली. चौकार तिथे वसूल केला आणि अखेर एक सिंगल भीती आहे. त्यामुळे सिंगलच्या साथीने 11 धाबा फलकावरती जोडल्या जातील. एका बाजूला कर्जत तालुक्यातील संघ तुम्ही पाहताय नेरळ परिसरातील प्रथमेश धामोते आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय संघ खेळतोय जयरमान नेवालीपाडा. या दोन टीमच्या दरम्यान मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. सामना रंगेल यातील मात्र शंका नाहीये, कारण आपण पाहतो हॅलो चेक. हाताला घासून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार येतोय. झेल इथे ड्रॉप झाला आणि त्यानंतर या 4 धाबा भेटतील. चौकार. धावफलक 15 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. रोशन जाधवच्या बॅटमधून हा चौकार आलाय, त्यामुळे धावफलक वेगानं आता फ्लाय होत असताना टीमची टोटल तुम्हाला पार मेल फलकावरती जाऊन पोहोचते 15 धाबा. बरोबर तयार. नितीन बिर्ले राईट अबोर्ड द विकेट. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका पोहोचलाय. खेळाडू पुढे सरकला जरूर, परंतु झेल वरती आला नाहीये आणि अखेर एक सिंगल भीती आहे. सिंगल डबलचा क्रिकेट देखील तुम्हाला पार मिळेल, कारण माहिती आहे टार्गेट हवं तेवढं मोठं नाहीये या मॅचमध्ये आणि त्या लक्षाचा पाठलाग करत असताना आता सिंगल डबलकडे देखील जास्तीत जास्त प्राधान्य तुम्हाला पार मिळेल. धावफलक पुढे सरकतोय. या मॅचमध्ये आपण पाहतोय ओव्हर नंबर 1चा खेळ संपलाय. 16 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 24 बॉल आणि 32 धाबाची गरज या मॅचमध्ये. कालच्या रात्रीमध्ये अप्रतिम खेळ आपण पाहिला. खरं तर ज्यावेळेस संघ खेळत होता मैदानावरती उमर 11 गोरेगाव आणि त्यांच्या विरोधात गावदेवी काकडवाल या दोन टीमच्या दरम्यान आपण जर पाहिला असेल तर क्वालिफायचा सामना रंगला. तिथे 28 धाबा चेस करायच्या होत्या 3 ओव्हरमध्ये आणि त्या धाबा देखील रोखल्या टीम उमर 11 गोरेगावनं. त्यामुळे आपण पाहतोय जशी जशी थंडी वाढत जाईल, जसं जसं काळोख वाढत जातो, जसं जसं रात्र होत जाते, त्यावेळेस मात्र आपण पाहतोय खरं तर चेसिंग थोडीशी मुश्किल होती. परंतु या मॅचमध्ये आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये धाबा चांगल्या बनल्यात, 16 बनल्यात आणि काल देखील आपण पाहिलं गोरेगाव संघ बॅटिंग करत होता, त्यावेळेस पहिल्या ओव्हरमध्ये 18 बनल्या होत्या, परंतु पुढच्या 2 ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 10 धाबा बनल्या आणि त्यानंतर ते टार्गेट चेस करण्यासाठी मी म्हणेन नाकी 9 आले टीम काकडवालचे. परंतु आता या मॅचमध्ये ओव्हर नंबर 2चा खेळ परेश दाखल होतोय. बॉल ट्रॅकवरती परेश तर समोर दाखल झाला बॅट्समन तुम्ही पाहताय ज्याच्या नावाने संघ ओळखतो रोशन जाधव. फुलटॉस बॉल हलक्या हाताने फक्त पुश करो खुश रो ही परिस्थिती आपण पाहतोय. बॉलला ढकलले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळते 4. चौकार आलाय आणि या चौकाराच्या साथीने आता धावफलक तुम्हाला पार मिळेल. 20 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. बरोबर यार राईट अमोर द विकेट. लेफ्ट राऊंड द विकेट न बॅटची कडा घेतली. खेळाडू उपस्थित डीप मध्ये पॉइंटला
क्षेत्ररक्षक पोहोचेल, बॉलला तो फेक करतोय, अखेर 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय आणि आता तिसरीचा प्रयत्न झालाय, त्यामुळे 3 धाबा इथून मिळतील आणि 3 धाब्याच्या साथीनं धावफलक 23 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 48 धाबा इथून चेस करायचे या मॅचमध्ये आणि त्याच 48 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना संघ तुम्ही पाहताय जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल 23 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. बरं यार, फटका चांगला आहे, गॅप सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, दन 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 करत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. चौकार आलाय आणि आता चौकाराच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. 27 धाबा पुढे सर जाऊन घेण्याचा प्रयत्न, इनफिल्डच्या बंड घेतला, फटका चांगला आहे, धाबा चांगल्या भीतील या शंकात नाहीये. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 2 धाबा इथे भीतात, त्यामुळे 2 धाबाच्या साथीनं धावफलक पुन्हा एकदा 29 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना 4 बॉलचा खेळ आता संपलाय, त्यामुळे या मॅचमध्ये आपण पाहतोय 48 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना सर्कल फक्त तोडलं नाही तर फोडलंय देखील. या मॅचमध्ये दुसऱ्या ओव्हरचा खेळ आता मार्गस्थ असताना परेशवरती देखील आक्रमण केलंय, कारण 16 धाबा खर्च केल्या पहिल्या ओव्हरमध्ये. आपण पाहिलं गोलंदाज नितीन आणि आता परेश देखील थोडासा मागणा डरतोय, ड्राईव्ह केलाय, ऑन साईडला अंडरचा फटका, लोंगरला खेळाडू पोहोचेल, सिंगल बेती आहे आणि सिंगल वरती थांबावं लागेल. धावफलक 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय आणि अंपायर सिग्नल नो बॉल. ओव्हर स्टेपचा हा नो बॉल तुम्हाला पाहायला मिळेल आणि सोने पे सुहागा असंच बोलावं लागेल, कारण आपण पाहतोय टार्गेट चेस करायची या मॅचमध्ये. त्या अनुषंगानं सुसाट निघालाय संघ नेवालीपाडा. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फर्स्टला आहे, खेळाडू पुढे सरकतोय, परंतु फ्री हिटचा बॉल आहे हे देखील विसरून चालणार नाहीये आणि अखेर फ्री हिटच्या बॉलवरती आपण पाहतो एक सिंगल मेल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक 32 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 48 धाबा चेस करायचे. दुसऱ्या ओव्हरमध्ये सामना खुला गेलाय. 19 बॉल 16 धाब्याची गरज या मॅचमध्ये. तुम्ही पाहताय कबीर स्मृती चषकचं दमदार आयोजन आणि नियोजन. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये, बॅट आणि बॉलचा टप्पा पडल्यानंतर बॅटम पार्टच्या मधला बॉल निघून चाललाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलक 32 धाबा धावफलकावरती जोडले जातील. 2 ओव्हरच्या अंती 32 धाबा धावफलकावरती जोडले गेले. त्या मॅचमध्ये तुम्ही पाहता 18 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 18 मध्ये 16 चेस करावं लागतील या मॅचमध्ये. जाधव असतील, रोशन जाधव, अप्रतिम खेळ त्याचा तुम्ही नेहमीच पाहिलाय. खरं तर उसाटण्याची स्पर्धा आपण पाहिली असाल, त्या स्पर्धेमध्ये देखील अप्रतिम खेळ त्या स्पर्धेमध्ये दाखवला टीम नेवालीपाडा संघानं आणि खरं तर अंतिम मॅचमध्ये आपण पाहतोय खरं तर क्वालिफायचा सामना जिथे रंगला. जय बापदेव पाली या संघाच्या विरोधात खेळत असताना मी म्हणेन चांगला खेळ तिथे आपण पाहिलाय आणि आज देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मोठ्या थाटामाटानं हा संघ दाखल झाला आणि अखेर प्रथमेश दामोते संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना त्यांना 47 वरती पूर्णपणे रोखलं आणि त्यानंतर आपण पाहतोय इथून आता धाबा चेस करत असताना 2 ओव्हरमध्ये 32 धाबा, 18 बॉल 16 धाबाची गरज. अठरा बॉल 16 धाब्याची गरज. बरं यार, बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा नितीन विरले, राईट मोर द विकेट, फुलटॉस बॉल, गोलंदाज स्किड झाले परंतु फुलटॉस बॉलला फक्त आणि फक्त दिशा दिली आणि एक सिंगल मेल. सिंगलच्या साथीनं धावफलक 33 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावरती असताना तुम्ही पाहताय कबीर स्मृती चषक सदमदार आयोजन नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. फ्रेंडशिप क्रिकेट संघ बहुपाडा एरंजाड सेवा संस्था आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. हे मैदान आपण पाहतोय खरं तर फ्रेंडशिप म्हटलं की नो डाऊट किशोर मेहर असतील, समीर मेहर असतील, विकी भालेराव असतील, जीवन भालेराव यांच्या स्वप्नातून साकार झालेलं हे मैदान तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर याच मैदानावरती फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोहपाडा सराव करत असतात, परंतु या स्पर्धेमध्ये
तिसऱ्या फेरीमध्ये आपण पाहिलं तर मोहपाडा संघ परास्त झाला. त्यानंतर आज देखील आपण पाहिलं असाल तर एरंदळ संघाचा चांगला खेळ या स्पर्धेमध्ये आपण पाहिला आणि अखेर या मॅचमध्ये आपण पाहतोय आता धामोते बनाम नेवालीपाडा या दोन टीमच्या दरम्यान सामना रंगतोय. शेवटच्या ओव्हरपर्यंत बाद जाईल का, शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगेल का, हा प्रश्न आता उभा झालाय. परंतु या मॅचमध्ये कमबॅक करावा लागेल. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क पुन्हा एकदा नाही. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला, बॉल जाऊन आदळतोय. यावेळेस रोशन जाधवच्या शरीरावरती आणि अखेर तुम्ही पाहता इथून डॉट बॉल समाप्ती होत असताना ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती पालबेल कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय, कारण 3 बॉल टाकले, 2 धावा खर्च करत असताना नितीन बिरलेला तुम्ही पाहता, ज्याच्या नावाने खरं तर दामोदर संघ ओळखला जातो. राईट ओव्हर द विकेट घेतलाय अल्बा बाटनं ऑन साईडला मिडॉनला क्लिअर करत असताना बॉल डीप मध्ये पोहोचतोय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलेत, परेश पोहोचलेत आणि अखेर एक सिंगल एकवटी जाईल. ज्या प्रकारे खरं तर रोशन जाधवला माहिती आहे या मॅचमध्ये पूर्णपणे धाबा आता 2 ओव्हरमध्ये 32 बनल्यात. 18 बॉलमध्ये 16 चेस करायच्या होत्या. सिंगल डबल जी क्रिकेटची लाईफ लाईन आहे तिचा वापर जरी केला तरी आपण हा सामना जिंकू शकतो आणि तेच चित्र तुम्हाला आता पाहायला मिळेल, कारण सिंगल डबलचा वापर सातत्याने केला जातो या मॅचमध्ये. बरोबर यार नितीन फुलटॉस बॉल फटका चांगला आहे, 20 शेप मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, त्याच्या डोक्यावर फिल्डर के मस्तक से दस्तक देती भी गेंद बाउंड्री लाइन से बाहर. 6 रन. छक्का आता बल्लेबाज नितिन के बल्ले से 6 रन आते हुए टीम की रन संख्या काफी तेजी से आगे बढ़ेगी. अब तक 41 रनों के ऊपर जाकर पहुंचे टीम नेवालीपाड़ा. बरो तैयार, चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, बोट विखुरली, फिंगर रोल केली आणि अखेर शेवट गोड केले. 41 धाबा धावफरकावरती जोडल्या जातील. बारा बॉल 7 धावाची गर्दी या मॅच मध्ये. खर तर योगराज महाराज बुटेरे जे आमचे बंधू आहेत, एक नामांकित पंच म्हणून त्यांची ओळख आहे. कल्याण ग्रामीणचा बक्या डॉन. बॉल तयार, बिग हिट, फटका चांगला आहे, धावा चांगलाच मिळतील, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय षटकार. सुरू करा. चला सामना लगेच सुरू करायचा आहे, कारण आपले मुख्य ठाणगे चाललेत, त्यामुळे मॅटर सॉल्व्ह होईल. मोड तयार. यावेळेला देखील गतीमध्ये परिवर्तन, स्कोर आर लेबल आणि आता फक्त एका धाब्याची गरज या मॅच मध्ये. बरं तयार. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यष्टी रक्षक बीट, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, अंपायर सिग्नल, हा येतोय चौकार, बॅटकट आणि धावमध्ये 4. अभिनंदन टीम चेअरमन नेवलीपाडा, सामना तुम्ही जिंकला. तर हार्डलक टीम प्रथमेश धामोते. आणि बातला आता सुरुवात होईल. अजून एक मोठा सामना मैदानावरती पाहायला मिळेल. चला चेंडू जमा करा, इस्तेच्या मागे चेंडू गेला, आपण विनंती आहे लवकरात लवकर आपण चेंडू द्यायचा आहे.